एकनाथजी महाली असतील, स्वतःचा वैयक्तिक आवाज, या साऱ्या गोष्टी अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि गीतं सुद्धा खूप सारी आपण ऐकली. आणि पुन्हा एकदा स्वागत करूया, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, व्यासपीठावर आमचे मान्यवर मंडळी आणि सर्व आमची आयोजन कोर कमिटी, या सर्वांचं आपण करूया. ग्रामस्थ मंडळ करंजडे यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण मॅच कडे. आवाज ऐकूया सांगुर्ली गावचे सुपुत्र, एक मराठीचा आणखी एक गोड आवाज, सातत्याने आपण ज्यांना ऐकत असतो ते अनंता यांचा आवाज. येस, थँक्यू सो मच चक्र दादा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच मात्र चालू होताना पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाजांची नावं समजणं गरजेचं आहे. बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण दत्ताला पाहतोय आणि त्याच्यानंतर पाहतोय नॉन स्ट्राईकला उभा आहे फलंदाज. तर आपण गोलच्या ट्रॅक वरती पहिला पाऊल षटक घेऊन येतोय विष्णू, अर्थातच शुभम. पहिला चेंडू अगदी का जमिनीला गणगणत करून अगदी सीमारेषेकडे ट्रायल पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण येतोय रुपेश कातकरी, अर्थातच रुपेश कातकरी मात्र येतोय. चेंडूला कलेक्ट करतोय, फक्त आणि फक्त मिळते ते एक सिंगल. आणि या सिंगलच्या पद्धतीने आपण पाहतोय संघाचं आणि स्वतःचा आकडा पण केलाय फलंदाज दत्त. या फलंदाजानं यावेळेला बॅटची एज क्षेत्ररक्षक येतोय. यष्टीरक्षक मात्र झेल पकडताना पहिला धक्का लागला. आपण पाहतोय ओरिजिनल कुंडेवाल टीमला फलंदाज बाद झालाय. पाहतोय संघाला लीड करतोय सर्व. आज पाहायला गेलं तर अगदी विजय यांचे फॅन्स फॉलोअर्स तुम्हाला पाहायला मिळतील. फोटो सेशन, प्रत्येक जण त्यांच्या सोबत फोटो काढतोय बघा. ही त्यांची पसंती आहे, आवाजाची पसंती, माणुसकी म्हणून पसंती. आणि आदिवासी समाजातील एक आपला हक्काचा माणूस आज पुढे जातोय, हे खूप महत्वाचं आहे. अगदी पुन्हा एकदा त्यांचं आपण करूया स्वागत. त्यांच्यासाठी सपोर्ट करणारे आमचे हिरामन दादा, त्यांचं सुद्धा स्वागत. बॅट्समन नेम समजला नाहीये योगेशला. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला ब्लॉक लाईनचा चेंडू खोदून काढला जातोय, परंतु आपण पाहतोय एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओरिजिनल कुंडेवाल प्रथम टॉस हारलाय आणि नक्कीच एक मिनिट पंच. आउट झालेला बॅट्समनची नाव सांगा. इथे नाव समजत नाहीये. जो बक्षीस आहे तो त्याला जाणं गरजेचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोल्यात टाकलेला चेंडू, चेंडू अगदी 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 पाहायला गेलं तर सीमारेषाकडे ट्रायल होताना पाहायला आला. तिथे मात्र एक क्षेत्ररक्षक येतोय सुनील नाईक आणि या चेंडूला अडवतोय. फक्त आणि फक्त मिळते ते सिंगल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळतोय धाव फलकावर 1 गडी बाद 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शांत गतीने सुरुवात केली आहे ओरिजिनल कुंडेवाल टीमनं. समोर देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे, परंतु यावेळेला हा चेंडू फक्त ब्रश करायचा होता, परंतु हवेत आणि आणखीन एक धक्का लागलाय ओरिजिनल कुंडेवाल टीमला. फलंदाज बाद झालाय. दत्ता भस्मा बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. पहिल्या मॅच मध्ये या दोन टीम मध्ये लढत झाली होती. तिथे आपण जर पाहायला गेलं तर ओरिजिनल कुंडेवाल टीमने या टीमला परास्त केला होता तब्बल
36 धावा फक्त काढून दिल्या होत्या. 37 धावांचा पाठलाग करायचा होता. तर ओरिजिनल कुंडेवाल टीमनं सहजरित्या पार केल्या होत्या, परंतु आता उलट झालंय. यावेळेला फलंदाजी करावी लागली ओरिजिनल कुंडेवालला आणि क्षेत्ररक्षण करतोय. आपण पाहतोय सायली सार्थक 11 सांगुर्ली, आर्यन आर्यन 11 सांगुर्ली आपण पाहतोय. पुन्हा एकदा शुभम, चांगला चेंडू आणि तेवढा चांगला अगदी या चेंडूला सन्मान दिला आणि क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. षटक क्रमांक जर विचार केला तर नक्कीच पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 2 गडी बाद, 2 धावा धाव फलकावरती. फलंदाजचे नाव सांगा. बॅट्समन नवीन आलाय ना, अंकित. कारण आपण पाहायला गेलं तर 108 वाडे आहेत आणि त्यातून मात्र हे खेळाडू चॉईस केलेत, त्यांचं फॉर्म आलेलं आणि त्यांना मात्र हे जे सिलेक्ट झालेत ना ती या मॅच मध्ये खेळतायत. आपण पाहतोय आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या आणि शानदार पर्व अगदी थाटामाटात केलाय, ह्यात मात्र काही डाऊट नाहीये. आयोजक आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच कृष्णा, त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण टीम अगदी चांगला सपोर्ट. परंतु षटक क्रमांक विचार केला तर पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 2 गडी बाद, 2 धावा आणि आपण पाहतोय सेकंड पॉवर प्ले षटक घेऊन आले सुनील नाईक. पहिला चेंडू ब्लॉक लाईनचा चेंडू, फक्त दिशा दिल्या दशा उडवल्या, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा सुनील, यावलेला आडव्या बॅट उडवलाय. शुभम कातकरी चेंडू खाली येतोय, चुकी करत नाहीये, लागलाय तिसरा धक्का ओरिजिनल कुंडेवाल टीमला. फलंदाज बाद, आणखीन एक. फलंदाज जाताना नाव सांगून जायचंय. शुभम, शुभम चौधरी यावेळेला मात्र नक्कीच फलंदाजीसाठी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला, चेंडू अगदी जमिनीला गुणगुळ्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सो मच. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धाव संख्या धाव फलकावर धावा लागल्यात 10 धावा. कंपल्सरी 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. यावेळेला चांगला चेंडू, इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल सुटलाय. झेल मात्र जमिनीला जाल मिस स्पीड झाले आणि मिस स्पीडचा आलाय नशिबाचा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
तर या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या अगदी झपाट्याने वाढताना पाहायला मिळत. 14 धावा धावफलकावरती 3 विकेट देखील पाहायला मिळाल्यात. परंतु यावेळेला सुनेशच्या गोलंदाजीच्या आगे 2 चौकार देखील आल्यात. पुन्हा एकदा यावेळेला जोरात फटका मारलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला जात नाही. एक धाव मात्र पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, पैकी थोडीशी फंबल पाहायला मिळाला आणि मग त्याचा लगेच फायदा उचलला दुहेरी धावांमध्ये. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 16 धावा. 3 गडी बाद 16 धावा. आपण पाहतोय ओरिजिनल कुंडेवाल टीम थोडीशी का होईना परंतु अडचणीमध्ये सापडली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातले आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 चेंडू. अजूनही मात्र या षटकातला एक शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅक वरती सुनील नाईक. चांगला चेंडू परंतु तेवढाच चांगला फटका. चेंडू चालला 1 बाउंड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत आणि कणकणीत चौकार. च्या 2 पॉवर प्लेची षटक होती आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय अगदी त्याच्यावरती चांगले धावा जमा करण्यामध्ये यश आलाय. तर आपण पाहतोय ओरिजिनल कुंडेवाल टीमच्या फलंदाजाला यावेळेला रुपेश तिसरा गोलंदाज. यावेळेला बराच काळ चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू पकडतोय. चुकी करत नाही. लागलाय चौथा धक्का ओरिजिनल कुंडेवाल टीमला. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश कातकरी. कुंडेवाल गावचा हा खेळाडू आहे. आज आपण पाहतोय गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल टीम साठी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी 6व्या क्रमांकावरती आलाय. त्याला मात्र काहीसा करावं लागेल कारण आपल्या टीमला धावा जमा करायच्या आहेत. समोर देखील तेवढा विचार केला तर सायली सार्थक आर्यन 11 आपण पाहायला गेला तर नक्की टीम आहे. यावेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा धक्का दिलाय. गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय रुपेश याच्या माध्यमातून. गणेश मात्र आल्या पावली मैदान सोडताना पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गजब. हॅलो. दिलीप खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला आपण पाहतो रुपेश चांगली गोलंदाजी करते ऑन हॅट्रिक. यावेळेला चांगला चेंडूला ब्रश केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय फर्स्ट स्लिपचा आणि मात्र कुठलीही चुकी करत नाहीये. फक्त आणि फक्त मिळतीये ते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर विचार केला तर 5 गडी बाद 21 धावा थोडीशी नाजूक स्थिती.
थोडीशी विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय गाव देवी स्पोर्ट ओरिजिनल कुंडेवाल टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. परंतु एखाद्या टीम खेळाडूला पार्टनरशिप आणि जास्तीत जास्त धावा ह्या जमा कराव्या लागतील. या वेळेला अगदी शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा वापर केला होता. चेंडू मात्र थोडासा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला, बाउन्स पाहायला मिळाला आणि मात्र विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही. निर्धाव चेंडू होतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ते 21 धावा. 5 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक रुपेश चांगली गोलंदाजी करतो. या वेळेला जेल होईल का? नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आणि मात्र शतरक्षक कुठला चुकी करत नाहीये. लागला आणखीन एक धक्का ओरिजिनल कुंडेवाल टीमला. गजम बॅट्समन आहे. राजवाग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा जेल होऊ शकतो का? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. जेल जरी सुटला असेल परंतु आपल्या टीम साठी फेकी चांगली होती, परंतु रुपेशनं हा चेंडू थँक्यू सो मच. खरं तर आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या गावदेवी स्पोर्ट ओरिजिनल कुंडेवाल प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 6 गडी बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आपण पाहतोय पूर्णपणे दमकस निघालाय धावा जमा करत असताना. परंतु आपण पाहतोय ज्या टीमनं आपण पाहतोय सायली 11 सायली आर्यन 11 सांगुर्ले टीम पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय फारशी काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता, परंतु या मॅच मध्ये जबरदस्त काम पूर्णपणे जकडून ठेवलाय. खरं तर विष्णूचं कौतुक करावं लागेल, कारण शुभम नाव आहे परंतु आम्ही प्रेमाने विष्णूच नाव आमच्या तोंडामध्ये विष्णू नाव हा बसलाय म्हणून आम्ही विष्णूच बोलतो. खरं तर त्यानं पहिला षटक फेकला आणि पहिल्या षटकावरती धावा त्यानं खर्च केल्या होत्या 2च धावा. आणि आता मात्र नक्कीच चौथा गोलंदाज झालाय अनिल वाजेगावचा हा खेळाडू. जेवढे आपल्याला नावं माहित आहेत तेवढे आपण सहज घेऊ शकतो, ज्यांची नावं माहित नाहीत अनिल कातकरी वाजेगावचा हा खेळाडू चौथा षटक घेऊन आलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सज्ज डावकुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ करावा लागेल, धावा जमा कराव्या लागतील संघ अडचणीमध्ये. यावेळेला चांगला फटका गॅप सिलेक्शन चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कुठली चुकी करत नाहीये. फक्त आणि फक्त एकच मिळणार असं वाटलं की इथून जर चेंडू निघून गेला असताना तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. सुरुवात जर चांगली झाली ना
तर मग सर्व काही चांगलं होतं. इथून जर विष्णूचा कौतुक करावं लागेल. विष्णूनं चांगला स्टार्टअप दिला होता. 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट देखील प्राप्त केले होते. त्याच्यानंतर पूर्णपणे आपण पाहतोय ओरिजिनल कुंडेवाल टीमला अगदी मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलाय. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या वेळेला चांगला फटका, चेंडूकर क्षेत्ररक्षक साईनाथ चुकी करतोय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत मिसफील्डचा येतोय चौकार. सो मच. खरं तर साईनाथनं हा झेल पकडायला हवा, कारण सांगोली टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यावरती त्याला बाउंड्री लाईन वरती थांबावा लागतो, पण त्यांनी चुकी केली आहे. परंतु चुकीला माफी नाहीये. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा अनिल सज्ज या वेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण जर पाहायला गेलं तर यष्टीरक्षक हा चेंडूला पकडतोय. आपण पाहतोय निर्धाव चेंडू चौकार आला. त्याच्यानंतर आपण पाहतोय कमबॅक केलाय अनिल नावाच्या गोलंदाजानं, आणि कमबॅक करणं हे गरजेचं, कारण धावा जास्तीत जास्त काढून दिल्या जात नाहीयेत. आपण जर दोन्ही टीमच्या बाहेर जर ऐकल्या तर एखाद्या टीमने सांगितलं की भरपूर धावा जमा कर, यावेळेला चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला आडवा, आणि मात्र वेल जज धक्का लागलाय 7वा ओरिजिनल कुंडेवाल टीमला. तर लगेच रिफेअर केला जातो. तिकडे पंचांचा इशारा आहे की आउट आहे, परंतु नक्कीच चेक करायचा आहे. आउट आहे. इथे मात्र नक्कीच पंचानं बघितला, अगदी रेषेच्या अगदी जवळ पाहायला मिळाला, वेल जज पाहायला मिळाला. तिथे अगदी स्वतःवरती कंट्रोल देखील पाहायला मिळाला. जर थोडीशी चुकी झाली असती तर मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या स्पर्धेचे उपाध्यक्ष बालाराम कातकरी, कुंडेवाल गावचा खेळाडू आहे. आता मात्र स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. यावेळेला आल्या आल्या तडाका, चेंडू हवेत आहे. असं वाटलं की झेल होणार, परंतु झेल सुटलाय. कुठेतरी या चुकीला माफी मिळणार नाही. येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील, कारण कुंडेवाल टीमचा एक धाकड खेळाडू ज्याच्याकडे नक्कीच सातत्याने बघितलं जातं, अशा खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय. मात्र एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा धाव फलकावरती. या षटकातला एक शेवटचा चेंडू शिल्लक. आमच्यापर्यंत जर माहिती पोहोचवली जाते, कारण आम्ही देखील शिक्षण कमी असल्या कारण आम्ही फक्त बोलतो, परंतु पूर्ण श्रेय जातो तो समालोचक करण्याचा श्रेय जो असतो ना, तो पूर्ण स्कोरर कडे असतो. तो प्रत्येक चेंडूची माहिती आमच्या कानापर्यंत पोहोचवते, आणि मग तोच आवाज आमचे माईकद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यावेळेला मात्र हा चांगला चेंडू, आणि या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 वरती स्थिर, 7 गडी बाद. खरा तर या आतापर्यंत विष्णूने सुरुवात केली आहे, तिथून मात्र आतापर्यंत 4 षटक टाकलेत, आणि या
4 षटकामध्ये आपण जर विचार केला ना तर एकही गोलंदाजानं वाईट किंवा नो चेंडू फेकला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, एक्स्ट्रा धाव अजूनही खर्च केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केला ह्या संघानं. परंतु या वेळेला आपण पाहतोय संघाचं 5वं षटक घेऊन येते. गोलंदाजाचं नाव राजेश शेंडेला आपण पाहतोय. 5वा गोलंदाज वापरला जातोय. अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. परंतु या वेळेला ज्या बालाचं मात्र झेल सोडलाय त्यांनी मात्र आता चांगली सुरुवात करावी लागेल. या वेळेला तडाका, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल सोडल्यानंतर मात्र आक्रमकता दाखवली आहे. चेंडू 6-2 साठी येतोय. षटकार. सो मच. आपण पाहतोय, मी आधीच म्हणतो की बाला हा खेळाडू आक्रमकता सिद्ध करतो आणि त्याच्या बॅट मधून आलाय. झेल सोडल्यानंतर मात्र हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. तर लगेच बालाने मात्र लगातार 3 षटकार मारले. तर आमिर यांच्याकडून रवी अरुण यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा बक्षीस आला. 1500 रुपयाचा प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. लगातार 3 मारावे लागतील. ज्याला मात्र चांगला चेंडू होता. झेल खाली विकेट किपर देखील पोहोचला गेला होता, परंतु चुकी झाली. विकेट किपरनं हा झेल सोडलाय. मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळाला. 36 धावा धाव फलकावरती. 7 गडी बाद 36 धावा. आता मात्र धावा होताना पाहायला मिळतात, कारण धावा झाल्यात. थोड्या चुक्या झाल्यात. आपण पाहायला गेला तर सायली आर्यन 11 सांगोली टीमच्या क्षेत्ररक्षणाकडून बरेचसे झेल सोडलेत. आतापर्यंत 2-3 झेल सोडताना पाहायला मिळाले आणि त्याच्या काळ मात्र या धावा आता वाढताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला खराब लाईन आणि मग त्याच्यानंतर फायदा लगेच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच वाईट +1 अशी एक धाव मिळाली आणि एका धावेच्या या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 38 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि नक्कीच कुठेतरी असं वाटलं की हा सामना लो स्कोरिंग कडे वाटचाल करेल, परंतु नाही. मॅच क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कधीही बदल होतात हे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्वतःवरती विश्वास दाखवला. अगदी युनाइट क्रमांक जर विचार केला तर 9 वरती आलाय बाला आणि वैयक्तिक 4 चेंडू आणि 8 धेनूवरती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु या वेळेला गोलंदाज सज्ज झाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. चेंडूला फक्त दिशा दिली फक्त आणि फक्त मिळणार सिंगल. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळाला. 39 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असं वाटत होतं की हा सामना मात्र कुठेतरी लो स्कोरिंगकडे वाटचाल करतोय, परंतु नक्कीच त्याच्यानंतर आपण पाहतोय धावा येताना पाहायला मिळाल्या आणि मात्र शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा या वेळेला चांगला फटका, स्ट्रेट डाऊन फटका, सरळ मात्र बॅनर वरती जाऊन आदळतोय. येतोय हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. खरं म्हणजे आयवा झेल ठेवायला हरकत नाही. काय त्याचा फायदा काय होतो? चांगला फटका होता आणि या फटक्याच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 45 धावा. अगदी 45 धावा पाहायला मिळाल्या. चांगल्या फटकेबाजी शेवटच्या ओव्हर मध्ये. स्लॉगिंग षटक आणि सातत्यानं त्याला ओळखलं जातो, मात्र त्याच्यावरती आक्रमण झालाय. या षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अपील केली जाते, परंतु लगेच पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे आणि मात्र लेग बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव, सॉरी बाईच्या स्वरूपाने एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय. 46 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातले शेवटचे चेंडू शिल्लक.
टार्गेट सेट केला जाईल. या चेंडूवरती किती धावा येणार, 6 येणार, 2 येणार, 3 येणार, चौकार येणार की विकेट, हे देखील पाहावं लागणार आहे. यावेळेला मात्र नक्कीच फलंदाज बाला स्ट्राईकला आपण पाहतोय. चांगला फटका, सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी कॅमेरामॅनच्या जवळ षटकार. मच तर नक्कीच पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला सुरुवात होईल. मी थोडीशी रजा घेतोय आणि मी मात्र नक्कीच माझी रजा घेतोय. आणि पुढचा आवाज तुम्ही ऐकाल कोडावे गावचा एक बुलंद आवाज शेखर पाटील यांचा. थँक्यू. थँक्यू. चला आपण सन्मान करूया ज्यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला. एक मराठीचा गोड आवाज, मराठीचे समालोचक आहेत आणि सातत्याने आपण त्यांना खेळताना सुद्धा पाहत असतो त्यांच्या संघासाठी, आणि त्यांचं आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. कॅमेरा इकडे करायचा आहे, साईप्रीत लाईव्ह कॅमेरा इकडे करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे एक चांगले मित्र आणि एक चांगला माणूस म्हणून ज्यांना आपण पाहताय ते सांगुर्ले गावचे अनंतजी कातकरी, आणि त्यांचा इथे आपण करतो यथोचित मान सन्मान. माईची उपदारशाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. बघा ते समोर जे 2 बॅनर्स आहेत ना, बघा रुपेश दादाचा जो बॅनर आहे त्या बॅनर समोर कुणीही बसू नका, विनंती आहे. बघा, येस, थँक्यू, धन्यवाद आनंदा. विनंती आहे बाजूला व्हायचंय, अन्यथा मग आयोजक येतील, हे लक्षात घ्या. हॅलो हॅलो हॅलो, चला मॅचला सुरुवात. टार्गेट आहे तब्बल
53 धावेचं. पहिला बॉल चांगला बॉल होता. आपण पाहताय गोलंदाज शुभम चौधरीचा आणि त्या बॉलला सन्मान दिलाय. फक्त पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय बॅट्समन आहे रुपेश वाघमारे आणि त्याच्या जोडीला शुभम कातकरी विष्णू तुम्हाला पाहायला मिळतील. जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये दाखल होईल. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वराज आणि श्रेया 11 वडगर संघ पोहोचला. यावेळेला ऑनसाइडला खेळतायत. आपण पाहताय शॉर्ट मध्ये आपण पाहिलं असेल फिल्डिंग मध्ये थोडस खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याचा फायदा 1 धावेनं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि या सिंगलनं आता सांगोली टीम 1 या धावेनं अकाउंट ओपन करत आहे. शुभम सज्ज होतोय. विष्णूसाठी हा बॉल फटका सुरेख आहे. सेफ लँडिंग असेल. फिल्डर नाहीये तिथं आणि त्या दिशेने येणारा हा अगदी ऑनसाइडला चौकार. चौकाराच्या 5 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल 5 रन्स ऑन अ बोर्ड. तुम्ही पाहू शकाल एक चांगली आता सुरुवात करतोय विष्णू. एक दाखल फलंदाज आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता इथे दाखवत असताना फक्त क्लिक केलाय, फ्लिक केलाय आणि चेंडू सरळ निघालाय. डीप मिड विकेटच्या दिशेने येणारा हा 1 टप्प्यानिशी 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता 9 या अंकावर. थोडस आता प्रेशर वाढेल की काय फिल्डिंग करणाऱ्या कुंडेवाल संघावर. योगेशला शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागेल अशा परिस्थितीमध्ये खेळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळलेत. चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर नाहीये तिथे. सेफ झोन मध्ये हा चेंडू पडलाय आणि आणखी 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या जोडली ती तब्बल 11 रन्स पाहायला मिळत आहेत. 53 करायचे आहेत. 11 धावा जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला फटका सुरेख आहे. सरळ फेकून दिलाय. मंगेश दादा वाकडीकर यांच्या बॅनरच्या वरतून पाहायला मिळेल या स्पर्धेमधील आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मधील षटकार.
स्टंपच्या पूर्णपणे बाहेर निघून हा फटका एक्झिक्यूट केला बघा. बॅटवर प्रॉपर घेतलं. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल साईप्रीत लाईव्हच्या. अप्रतिम पाहायला मिळाला हा फटका. गोलंदाज तयार. आक्षेप. यावेळेला फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय, त्या दिशेनं खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून आपण पाहताय. प्रयत्न केलाय आणि इथून 2 धावा वेगानं पूर्ण झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या धावपलकावर आता सरसावली ती 23 या अंकावर. 53 करायचे म्हणजे आता 30 ची गरज आहे. 30 धावा आता करायच्या आहेत. लाजवाब बॉल यावेळेला पाहायला मिळतं. वेग होता, वेगावर स्वार झाला. 30 स्तरावर चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट केलं जात आहे आणि त्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 23 म्हणजे आता 30 ची गरज आहे. 21 बॉल आणि 30 धावा. जो जिंकेल त्याला सुपर 10 मध्ये संधी असणार आहे आणि ते शनिवारी पाहायला मिळेल. कोणते 10 संघ पात्र होत आहेत आणि त्यामध्ये लकी ड्रॉ होईल, चिठ्ठी होईल आणि कोणता संघ कोणत्या संघासमोर खेळेल. संडे फंडे मध्ये रविवारी पहिला सामना कुणाचा असेल ऑन स्क्रीन पाहिलं जात आहे. गोलंदाजावर आक्षेप आहे. दडपण थोडस पाहायला मिळतंय का. महेश शिगवन सर इथून नक्कीच पाहतायत. लक्ष केंद्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर गोलंदाज. यावेळेला स्ट्रेट फॉरवर्ड सरळ बॅटनं खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतो वेगानं, परंतु चेंडू मात्र फरार झालाय. अगदी त्याला फसवलाय, चकवलंय, बीट केलाय आणि त्याआधी चेंडू निघालाय. सीमारेषा ओलांडली. 4 धावा. संख्या 27 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडला बॉल पाहायला मिळतोय. अवांतरची धाव पाहायला मिळेल. अवांतरनं धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या धावपलकावर जोडली. ती 28 धावा. 19 बॉल मध्ये आता 25चं इक्वेशन आव्हान राहिलंय या मॅच मध्ये. 25 धावा करायच्या आहेत. 25 धावा आता कशा होतील आणि 25 धावा आणि त्या 25 मधून 4 धावा मायनस करणारा फटका. समोर स्ट्रेट फॉरवर्ड सरळ बॅटनं समोरच्या दिशेला येणारा हा टीम सांगोलीसाठी चौकार. आजचा दिवस जर आपण पाहिला ना, आज 2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला सोडून गेले. 18 डिसेंबर तो दिवस, आजचा तो दिवस. मराठी सिनेसृष्टीला ज्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं. आज तब्बल जर आपण पाहिलं असेल 21 वर्ष झाली त्या माणसाला जाऊन. आज कधीही तुम्ही जर त्यांचा एखादा चित्रपट पाहिला ना, तर तुम्हाला त्यांची आठवण येत असेल की आज जर हा माणूस जिवंत असता तर मराठी सिनेसृष्टीचे दिवस आणखी काही वेगळे असते. आणखी खूप काही चित्रपट नक्कीच पाहायला मिळाली असती. अशी ती लक्ष्मीकांतजी बेर्डे अनेक भूमिका ज्यांनी निभावल्या. मग मराठी असतील, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा ज्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. असं हे एक मराठी नाव आणि मराठी चित्रपटामधील सिनेसृष्टीमधील इथून मात्र दांडी गुल केली जातीये. यष्टी उखाडली आणि इथून मात्र विष्णूच्या पारीचा अंत झालाय. तो म्हणजे शुभम हा खेळाडू इथून
सुनील नाईक खांद्यागावचा हा खेळाडू. तर गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय मंगेश वाघ. मोतीमाल गावचा हा खेळाडू. चांगला बॉल हलक्यातनं स्टिअर करतोय. एक सिंगल प्राप्त करतायत आणि या सिंगलनं आता धावसंख्या धावपलकावर जोडली ती 33 अंकावर. डबल 3 रुपेश वाघमारेला आपण पाहू शकाल. भातांचा हा खेळाडू आहे रुपेश. तुम्हाला पाहायला मिळतोय रुपेश भातान. त्यानंतर मोदीमाल आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज तुम्ही पाहताय मंगेश याचा हा चांगला बॉल पाहायला मिळाला. समीकरण राहिलंय 15 बॉल आणि आता 20 धावा. 15 चेंडू आणि 20. थोडस लेट बॅटवर चेंडू येताना पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. एक सिंगलनं धावसंख्या धावपलकावर आता येणारे 14 बॉल आणि 19 धावसंख्या. षटकार हॅट्रिक साठी अवधूत दादा मात्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथून घडलं बघा काय. पारितोषिक लावलं आणि इकडं आम्हाला सुद्धा लक्षात नव्हतं आणि तिकडे ती जेल सुद्धा झाली. फलंदाज बाद झालाय. तरी असतील संघाचे संघ मालक. दुसऱ्या बाजूला गणेशला पाहताय. संधी आहे कारण येणारे 12 मध्ये 18 आहेत. हे षटक जर निर्णायक राहिले ना, 7-8 धावा जर गेल्या शेवटच्या षटकामध्ये 10 धावा जर राहिल्या तर या मॅच मध्ये एक तुम्हाला फाईट करण्यासाठी त्या धावा असणार आहेत. आणि मग चौथा गोलंदाज आता निर्णायक असेल की तो गोलंदाजी कशी करेल. टीम साठी कमीत कमी किती धावा देता येईल ते प्रयत्न करेल का, की मग सांगोली संघाचे बॅट्समन आता मात्र कशा पद्धतीचा खेळ करतील. दोनही संघांनी एक एक सामना गमावला, एक एक जिंकला आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा हे संघ मात्र अगदी खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु आता मात्र कोण असेल दावेदार सुपर 10 साठी पुढे जाताना पाहायला मिळेल. कुंडे पाहाल की दुसऱ्या बाजूला सांगोली येणारे 12 बॉल 18 ची गरज. डीजे
12 बॉल 18ची गरज असताना आता मात्र गोलंदाज सज्ज झालाय. दत्ता भस्माला आपण पाहताय. दत्ता डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट येणारे बॉल 11 बॉल आणि आता मात्र 18ची गरज आहे. या वेळेला आपण पाहताय फटका फसलाय. अडचणी वाढवणारा हा झेल असेल का आणि इथून अडचणी वाढवल्या जातील का सांगोली टीम साठी ती सुरुवात झाली आहे का हे सांगणारा बॉल पाहायला मिळाला. त्याच्यावर सफलता मिळाली टीम कुंडेवाल संघाला. येणारे 10 बॉल आणि आता मात्र 18ची गरज. माचला युटर्न मिळतंय. घडतंय काय? विकेट. 18 बॉल मध्ये गरज होती 21 धावेची. 12 मध्ये 18 आल्या. आता 10 मध्ये 18 आल्या. काही क्रिकेट आहे मित्रांनो. CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. या 7 शब्दांची जोड म्हणजे क्रिकेट आणि तोच क्रिकेटचा खेळ. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता बघा. परंतु आता ही वेळ मात्र आहे अडचणीमधून बाहेर निघण्याची. कारण एक एक डॉट बॉल अडचणी वाढवणार आहे. ते म्हणजे सायली आर्यन 11 सांगोली संघाच्या आणि त्या अडचणी आता वाढवल्या जात आहेत. ते म्हणजे टीम कुंडेवाल संघाकडून. आता 9 बॉल 18 धावा. हा सुद्धा बॉल पाहायला मिळेल. प्रयत्न झाला धावेचा. रन्स इथून पूर्ण झाली. एकच सिंगल 22ची धाव. आता 8 बॉल 17 धावा. 8 बॉल आणि 17 धावा. मॅच नक्की सामना नक्की कोणत्या संघाच्या बाजूने झुकला जाणार आहे. 8 मध्ये 17 नक्कीच तुम्ही बोलताय चंदू दादा 3 षटकार. तो मैदानामध्ये जो खेळतो ना त्याला ती सिच्युएशन माहिती आहे. कारण 3 बॉलची गेम हे मान्य आहे मला सुद्धा. परंतु जो बॅट घेऊन तिथे उभा असतो ना त्याला ती परिस्थिती माहिती आहे. काय प्रेशर आहे. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी थोडस टेन्शन मध्ये पाहायला मिळतात. येणारे 7 बॉल आणि आता 17. या चेंडूवर सगळं काही निर्भर असेल या मॅचचं भविष्य दोन्ही संघांचा. 7-17 अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल. दुसरीच्या प्रयत्नात गमावली विकेट. फलंदाज बाद. आता राहिले शेवटचे 6 बॉल आणि करायच्यात 16 धावा. 12 मध्ये 18 होत्या. मी मगाशीच म्हटलं आदित्य जर षटक निर्णायक ठरलं ना तर कुंडेवाल संघ गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल संघ या मॅच मध्ये पदार्पण करेल. आता 6 मध्ये राहिल्या त्या 16 धावा.
ब्ल्यू डायमंड क्रिकेट संघ करंजड या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत करूया. त्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलंय, त्यांचा धन्यवाद सुद्धा मानूया. येणारे 6 बॉल निर्णायक आणि आता गरज असेल 16ची. सुपर ओव्हर होईल का आजच्या दिवसामध्ये? 3 षटकार आले तरी हा सामना जिंकला जाईल. 2 षटकार एक चौकारण सुद्धा, परंतु 6 बॉल आणि आता 16. या वेळेला आपण पाहताय अगदी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आणि त्याला बीट केलं जात आहे. इनफिल्डला केलंय क्लिअर आणि येणारा हा चौकार. येणारे बॉल 5 आणि 12ची गरज आहे. सांगुर्ली संघ सुद्धा सांगतोय की आम्ही सुद्धा हा सामना सहजासहजी सोडणार नाही आहोत. 5 बॉल 12. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदलाव. मॅच मध्ये रोमांचक क्षण भरलेत कुंडे बहाल संघाने सुद्धा. इथून मात्र आणखी एक ट्विस्ट, आणखी एक ट्विस्ट, आणखी एक ट्विस्ट. यू मिस. इथून मात्र डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड होताना पाहिलंय आणि ज्याने या मॅच मध्ये जान ओतली होती तो बॅट्समन फलंदाज बाद झालाय. नाव आहे रुपेश वाघमारे. बॉल आणि ते 12. न्यू बॅट्समन आलाय राजेश शेंडेला आपण पाहताय. गोलंदाज आहे राज वाघ. हातामध्ये विश्वास दिला या टीमचा. राजांचा हा बॉल फटका चांगला, अगदी ओळखलं या बॅट्समननं आणि त्यानं काही फटका खेळलाय. राज विरुद्ध राज आणि राज केलं या चेंडूवर राजेश शेंडेनं चौकार. चांगला स्ट्रोक होता, मी म्हणेन नजाकत पाहायला मिळाली, कारण अगदी क्लासिकल स्ट्रोक होता बघा. 3 बॉल आता 8ची गरज आहे मॅच मध्ये. 2 चौकारांची गरज. इथून मात्र असं वाटलं बॅट्समनला राजेशला की कदाचित अवांतर मिळेल, परंतु तसं घडलं नाही. बॉल डॉट आलाय. आता 2 मध्ये 8ची गरज आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. इथून मात्र आपण पाहताय एक तर मिळवली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र कदाचित दुसरी जर घेतली असती, षटकार जर आला असता तर सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती. परंतु आता 1 बॉल आणि आता गरज असेल 7 धावेची गरज आहे. म्हणजे एक षटकार जर आला तरी स्कोर इज लेवल होईल, बरोबर ना? 1 चेंडू 7ची गरज आहे. गजाननला हा कारनामा बराच वेळेला केलाय. 1 बॉल 6ची गरज असताना सामना जिंकवलाय
परंतु आता षटकार मारून सामना टाय करायचा आहे आणि ते गजानन करत आलाय. त्याच्यामध्ये दमकम आहे, अनुभव आहे. आज टीमला या अडचणीमधून बाहेर काढताना तो षटकार मारेल का? 1 बॉल 6 रन्स. प्रेशर तितकंच गोलंदाजावर असेल, कारण 1 मध्ये 7ची गरज आहे. म्हणजे षटकाराला तर सुपर ओव्हर आणि जर चौकार आला तर सामना जिंकेल कुंडेबहाल संघ. परंतु घडेल काय? डॉट, विकेट, षटकार की चौकार? सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6ची गरज. षटकार आला तर 3 दिवसामधील ही सुपर ओव्हर कडे वाटचाल करणारा हा बॉल असेल का? 1 बॉल 7ची गरज आहे. राज आपल्या संघाला जिंकून देईल की टाय करण्यासाठी गजानन चांगला खेळ करेल? 1 बॉल आणि 7ची गरज होती. फटका फसलाय. बाळाराम कातकरी खुश आहेत. संघाने कमबॅक केलाय. अप्रतिम खेळ आज कर्णधाराच्या अनुपस्थितीमध्ये खेळ केलाय, परंतु काय लाजवाब खेळ राहिला. सामना होता 18 बॉल 21 आणि शेवटला सामना काय आला? 1 बॉल 7ची गरज. म्हणजे सांगोली संघाच्या झालेल्या खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांमुळे हा सामना सुद्धा गमवावा लागलाय. कारण एक चुकी आपल्याला स्पर्धेमध्ये जिंकून देण्यासाठी पुरेशी असते, तर एक चुकी आपल्याला स्पर्धेमधून बाहेर घेण्यासाठी सज्ज सुद्धा असते आणि तेच पाहायला मिळाला.